पूजन माझ्या हस्ते झालं, ही चांगलीच गोष्ट झाली. परंतु आयोजकांच्या हॅलो, पण तुमच्या सांगण्यामध्ये एक तपशिलात छोटीशी चूक झाली, तेवढी फक्त सुधारतो. ती म्हणजे त्यांनी माझ्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून येण्यासंदर्भात विधान केलं. त्यामुळे काही लोकांचा असा समज होईल की मी मेडिकल डॉक्टर आहे, तर तो मेडिकल डॉक्टर काही मी नाम मी एक डॉक्टरेट केलेली आहे आणि माझ्या पीएचडीचा विषय भारतीय निवडणुका हाच आहे. सो दॅट्स वन आस्पेक्ट. आणि दुसरं एक त्यांचा संदर्भ बरोबर आहे एका अर्थी की माझ्या कुटुंबात मी सोडून सर्वजण डॉक्टर आहेत, मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत. पत्नी कार्डिओलॉजिस्ट, मुलगी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, सासूबाई गायनेकोलॉजिस्ट, भाऊ किडनी ट्रान्सप्लांट एक्सपर्ट, बहिणीचे सासू सासरे, मोठा दीर मोठी जाऊ, त्यांची मुलं, नवरा तिचा म्हणजे माझी मिळवणे, आणि दुसरी घराण्याची ओळख. आणि ती आज मला शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर इथे सांगावीशी वाटतं. शक्यतो मी याचा उल्लेख तरी करत नाही, पण आज सांगतो की म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा जन्माला आले तेव्हा जिजाऊंना शिवनेरी या किल्ल्यावर आणून ठेवलेलं होतं. याचं कारण ती डिलिव्हरी थोडी डिफिकल्ट होती, कारण त्याच्या आधीची 4 मुलं डिलिव्हरीच्या वेळी गेलेली होती. आणि जवळच्या एका गावातल्या वैद्याला बोलवण्यात आलं, त्याचं नाव गंगाधर शास्त्री. आणि त्यांनी त्या डिलिव्हरीच्या वेळेला थोडं मार्गदर्शन जे काय असेल, वैद्यकीय उपचार असेल, काय माहित नाही, ते केले. आणि मग ती डिलिव्हरी सुखरूप झाली म्हणून त्याला त्यावेळी इनाम देण्यात आलेलं होतं. जिजाऊंनी जेव्हा पुणे वसवायचं ठरवलं, जेव्हा आदिलशाहीनी गाढवाचा नांगर फिरवलेला होता, तेव्हा सर्व 12 बलुतेदार नेले गाव नांदवायला. तसंच एक डॉक्टरही नेले, म्हणून या गंगाधर शास्त्रींचे चिरंजीव त्यांनी नेले. आणि त्यांना सांगितलं की गाव गरीब आहे, तेव्हा तुम्ही काही कोणाला पैसे चार्ज करू नका, पण तुमचंही घर चाललं पाहिजे. म्हणून लाल महालाच्या समोर एक छोटस घर त्याला बांधून दिलं. आणि त्या कसबा पेठ गणपतीची स्थापना त्यांनी केली होती. त्याची चौथाई त्या डॉक्टरला दिली, याची व्यवस्था बघा साईड बाय साईड, त्याची चौथाई तुम्ही घ्या, तुमचं कुटुंबही चालेल आणि फुकटात ट्रीटमेंटही गावाला मिळेल. ते गंगाधर शास्त्री, मोरेश्वर शास्त्री, काशीनाथ शास्त्री, हेरंब शास्त्री, रामचंद्र शास्त्री यांच्या पहिल्या मुलाचा हा 13वा मुलगा तुमच्या समोर आहे. पण मी फार कधी सांगत नाही याचं कारण, आजकाल बापाने नाव कमवायचं आणि मुलांनी ते मातीत मिसळायचं. मला का हसलंय ते मला कळत नाही. मी आपलं सहज म्हटलं, या गावची लोक फार सुज्ञ आहेत. तर 2014च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि सर्वसाधारणपणे भारतीय जनता पक्षाचे सहानुभूतीदार, मतदार, कार्यकर्ते, ते अनेक वर्गातले होते. व्यापारी वर्गातले होते, उद्योजक वर्गातले होते, सर्वसामान्य कामगार होता, शेतकरी होता, शिक्षक होता, तरुण होता, वृद्ध होता, स्त्री पुरुष होते, खेड्यात होते, शहरात होते. त्यांच्यामध्ये एक खचलेपणाची भावना मला दिसली. आपण पराभूत झालो अशी भावना त्यांच्या मनामध्ये होती. बरोबर आहे की नाही? आणि निकाल लागल्यानंतर लगेच 3-4 महिन्याकरता अमेरिका, इंग्लंडला गेलो होतो. आणि तिकडे रात्री बेरात्री, वेळेचा डिफरन्स माहित नसल्यामुळे किंवा मी तिकडे गेलो हे माहित नसल्यामुळे, असे कार्यकर्ते यायचे आणि फोनवर काही जण रडायचे, काही जण की आपण बर्बाद झालो, विधानसभेला आपलं काही खरं नाही.
40 जागा सुद्धा मिळणार नाही वगैरे, त्यांचा फार जोर आहे. आणि मग ते तुमच्या जवळच्या एका गावातल्या व्यक्तीचं नाव फार आवर्जून घ्यायचे की त्यांच्यापुढे बाकी सगळं कसं लल्लू आहे वगैरे. बायको मला म्हणले की इकडे येऊन तू 12 तास तिकडचंच काम करतोय, त्यापेक्षा तिकडेच जा. म्हणून मी गणपतीला जो आलो तो अनंत चतुर्दशी नंतर पितृपौर्णिमेच्या मध्यात जो प्रवासाला सुरुवात केली, 48 रात्री आतापर्यंत ट्रेन मध्ये झोपलोय. आजही ट्रेन मध्ये झोपणार आहे. म्हणजे सकाळी मुंबईला मोठा कार्यक्रम, मुरबाड, मग संध्याकाळी ठाण्यात मोठी सभा, मग त्यानंतर बदलापूर, आणखीन एक सभा, असं करून कोकणच्या दौऱ्यावर जाणार आहे. हे सगळं का करतोय? तर मला असं वाटतं की आपण हरलोय हे कथ्य तुमच्या डोसक्यात घुसवायला या देशाच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्या शक्तींना यश आले आहे. आणि त्यामुळे इथे प्रत्येकाला असं वाटतंय की आपण पराभूत झालो, आणि पराभूत असण्याला मी नाही तर पक्ष, पक्षाचं नेतृत्व, त्यांची धोरणं ही कारणीभूत आहेत. मग ते वेगवेगळी कारणं द्यायचे. उमेदवार चुकला, प्रचार चुकला, आणि सर्वात पॉप्युलर कारण म्हणजे अजित पवारांना घ्यायला नको होतं. बरोबर ना? सगळ्याची उत्तर मिळतील आज, काय काळजी करू नये. बरोबर ना? हे सगळं असं होतं मनामध्ये. सर्वप्रथम आपण 2024च्या निकालाचं विश्लेषण करूया. बरोबर आहे, तिथून सुरुवात करूया. आता उदय निरगुडकर आवडतात की नाही आवडतात याच्यावर मतभेद होईल. तुम्हाला आवडतात, यांना आवडत नाही असं होऊ शकेल ना. पण माझी ही जन्मतारीख आणि माझं हे आधार कार्ड, याला चॅलेंज होतं का? नाही ना, याला चॅलेंज होऊ शकत. 2024चे जे निकाल लागले त्यात भारतीय जनता पक्षाला किती मतं पडली आणि किती जागा मिळाल्या हे समजून घेण्याकरता थोडं मागे जायला लागेल. त्याच्या आधी निवडणुकीच्या काही नोंदी तपासून पाहाव्या लागतात. कारण जय आणि पराजय फार फसवा असतो. जेव्हा आपल्याला वाटतं आपण हरलो तेव्हा आपण हरलेलो नसतो. जेव्हा आपण विजयी झालेलो असतो तेव्हा आपण खरंच विजयी झालेलो असतो काय विचार करायला पाहिजे. उदाहरण देतो. 1983 साली इंग्लंडमध्ये क्रिकेटचा वर्ल्ड कप झाला. कोणी जिंकला तो वर्ल्ड कप? 83 साली भारताने जिंकला. बरोबर ना? अगदी ठामपणे सांगता तुम्ही. कपिल देवनी तो कप हातात घेतला, त्याचा पिक्चर वगैरे निघाला वगैरे. होच ना? हो. सगळ्यांना वाटत असेल ना असं. बघूया 2 मिनिटांनी वाटतंय का. त्याच्यानंतर बरोबर 2 महिन्यांनी, बरं का, 2 महिन्याच्या आत वेस्ट इंडिजचा तोच कॅप्टन, तीच टीम इकडे आली, आणि भारताचा तोच कॅप्टन, तोच टीम त्यांच्याशी खेळली. तेव्हा 5 सामन्यामध्ये आपल्याला तरी 5-0 मारला. आपण एकदाही त्यांच्या समोर 10 विकेटच्या 10 पैकी 1 विकेट जरी टिकले असं कधी झालं नाही. आणि त्यांना कधीही 10 विकेट आपण आउट सुद्धा करू शकलो नाही. अनेकदा फॉलोनी मारला त्यांनी आपल्याला, फॉलोनी मारला. म्हणजे ज्याला लक्तर काढणे, चिंध्या उडवणे, तुडवणे असं म्हणतो ना, या अशा अर्थाचे. किंवा पानिपत हे जे त्या अर्थाने घेतलं की आपला पराभवाचा निशांक काय, तर आपण म्हणतो पानिपत झाला. तो शब्दप्रयोग खरं चुकीचा आहे. पानिपतला आपण हरलेलो नाही, नंतर अहमदशहा अब्दाली पुन्हा कधी आलेलं नाहीये. तर त्याला आपण राऊट म्हणतो, फिनिश्ड अशी आपली अवस्था करून टाकली त्यांनी. आणि 1.5 महिन्यात आहोत. 1983 ला आपण जिंकलो का वेस्ट इंडिज हरलं हे जास्त सत्य आहे. बात समज में आई? थँक्यू. असं असतं. 77 साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा त्याला पार्श्वभूमी होती आणीबाणीची. बरोबर आहे. अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय धुडकावून इंदिराजींनी या देशात आणीबाणी लादली, आणि मग अनन्वित अत्याचार विशेषतः संघ कार्यकर्त्यांवर केले, अनेकांना जेलमध्ये टाकलं. हा सगळा इतिहास आहे, आपण पाहिला असेल. आपले काही नातेवाईक जेलमध्ये गेले असतील, आमचेही नातेवाईक होते. नंतर जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळी त्या निवडणुकांमध्ये एक
इरसाल कॅरेक्टर निवडणुकीला होतं. अशी कॅरेक्टर आता परमेश्वर बनवतच नाही मला. आणि त्यांनी इंदिरा गांधींना चॅलेंज केलं. त्यांचं नाव राजनारायण. त्याची तरुण मुलं आहेत, त्यांना राजनारायण काय माहिती नसेल. राजनारायण काय वल्ली होती, काय प्रकार होता, व्हॉट काइंड ऑफ मटेरियल दॅट वॉज. तुम्हाला कळायला सोपं जावं म्हणून एक तुलना म्हणून सांगतोय फक्त. कसं सांगावं आता. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांना 100 गुणा म्हणजे तुम्ही राजनारायणच्या जवळ फार वल्ली होता. ते मुंबईला प्रचारला आले. ते त्यांना लोकांनी पत्रकारांनी विचारलं की तुम्ही इंदिरा गांधींना चॅलेंज केलंय, चुनाव का परिणाम क्या होगा. तर ते चिडले. ते म्हणले अरे ये क्या बेखुदा सवाल है, चुनाव का नतीजा तो आ गया है, हम चुनाव जीत गए हैं, अभी वोटिंग बाकी है. तो लोग बोले ऐसा क्या कह रहे हैं आप, वोटिंग बाकी है, चुनाव जीत गया, ऐसे कैसे हो सकता है. तो बोले हाँ, लोगों ने तय किया है कि इंदिरा को हराना है, क्योंकि इंदिरा के खिलाफ मैं ही खड़ा हूं, मैं जीत के आने वाला हूं और वो हारने वाली है. अभी कितने वोटों से हारेगी, मैं कितने वोटों से जीतूंगा, ये अभी तय हो जाएगा. There was a method in this mad looking dialogue. People wanted to defeat Congress and they elected Janata Party because there was nobody apart from Janata Party at the national level challenging Congress. So it was not a vote for Janata Party but to defeat Congress. Same 2014. मतदानाच्या एकूण टक्केवारीची वाढ झाली. ती वाढ मोदींना निवडून आणण्याकरता होती. यापेक्षा सुद्धा माँ बेटे की सरकार लोग निकालना चाहते थे, क्योंकि आधी सरकार तो तिहाड़ जेल में थी और कहा जाता था कि अगर प्राइम मिनिस्टर जाए वहां पे तो वहां पे ही एक मंत्रिमंडल की बैठक हो जाएगी. आणि कारभार आपला दूरच होता. म्हणजे राजपुत्र आपल्याच पक्षाचा अध्यादेश फाडत होता. सगळी करमणूकच होती सगळी. आणि सगळ्यात घोटाळा होता. जमिनीत घोटाळा होता, कोयला, अवकाशात घोटाळा होता, 2G स्पेक्ट्रम. काय नाही, कुठे भ्रष्टाचार नाही असं काही शिल्लकच नाही ठेवत. जळी स्थळी काष्टी पाषणी सगळीकडे भ्रष्टाचार होता. ये माँ बेटी की सरकार लोगों को नहीं चाहिए, क्योंकि उनके खिलाफ मोदी जी थे. मोदी की चूक क्या है. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला हे जरा आकडे नीट लक्षात ठेवा, थोडं समजायला कठीण आहे आणि ते समजल्याशिवाय 2024 तुम्हाला कळणार नाही. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड अंडरस्टँड दिस. 282 जागा मिळाल्या, करेक्ट. आणि पर्सेंटेज ऑफ वोटिंग किती होतं, 31% and 282 seats. That was the baseline. त्याच्यानंतर 5 वर्षांनी 2019 पुन्हा निवडणुका झाल्या आणि तेव्हा मात्र भारतीय मतदारांनी मोदींना भरभरून मतदान टाकलं. 2014 पेक्षा एकूण मतदान तर वाढलंच, पण त्याही पेक्षा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये पण भरघोस वाढ झाली आणि 31% भाजप 38% गेला. पण जागा मात्र फक्त 26 वाढल्या. फ्रॉम 282 टू अबाउट 304 305 जागा झाल्या. म्हणजे 7% जरी मतं वाढली, विच इज अ ह्यूज नंबर, तरी जागा फक्त 25-26 वाढल्या. 2024 ला 2014 आणि 19 ला एकूण मतदान वाढलेलं होतं. 2024 में एकूण मतदानच कमी झालं आणि त्यात भारतीय जनता पक्षाला जी 38% मतं होती ती सुद्धा घटली, पण खूप नाही घटली. 1.3% घटली आणि 37% भारतीय जनता पक्ष आलं. पण जागा 1% मतं कमी झाली. जागा किती गेल्या, 66 गेल्या. म्हणजे 7% वाढतात तेव्हा 26 जागा मिळतात आणि 1% जातो तेव्हा 66 खाली जातात. याचा अर्थ आपल्या विरोधातलं मत एकवटलं गेलंय. पीसीने तो स्ट्रॅटेजी बोर्ड